मराठांचे योद्धे मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज बांधवांना याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी झगडत असतानाचं चित्र आपण पाहतोय। एकंदरीतच त्यांच्या या आरक्षणाच्या मागणीनं सरकारला चांगलंच कोंडीमध्ये आणून ठेवलेलं आहे। याचबरोबर 13 जुलैपर्यंत सगळे सोऱ्याची सुद्धा अंमलबजावणी व्हावी यासाठी सुद्धा त्यांनी आंदोलनाचा मार्ग पुन्हा पुकारलाय। मराठ्यांचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे उपोषणाचा तीव्र मार्ग अवलंब करून सरकारला कोंडीत पकडलं असून सगळ्या सोयऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी 13 जुलैपर्यंत झाली पाहिजे, अन्यथा 288 ठिकाणी उमेदवार उभे करून सत्ताधाऱ्यांचे उमेदवार पाडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आदींसह सत्ताधाऱ्यांची पळताभुई थोडी केली आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील हे वादळ शांत झालं ना झालं तोपर्यंत ओबीसीच्या वतीनं जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या ठिकाणी आमरण उपोषण लक्ष्मण हाके याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी करण्याचा प्रयत्न केलाय। मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये आणि ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे लेखी द्यावं या मागणीसाठी लक्ष्मण हाके आमरण उपोषणाला बसले। राज्यभरातून ओबीसींवर बांधवांचा पाठिंबा मिळतोय। पुन्हा एकदा हे सरकार अडचणीत आलंय। सरकारची अवस्था अडकित्यात सापडलेल्या सुपारीप्रमाणे झाली आहे। आता कोणता निर्णय यानंतर सरकार घेणार याकडे ओबीसी आणि मराठा बांधवांचं लक्ष लागलंय।